मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी अहमदाबादला पोहोचणार, तर काल अमित शहांकडून दुर्घटनास्थळाची पाहणी आणि रुग्णालयात जखमी नागरिकांची विचारपूस। एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन विमान दुर्घटनास्थळी दाखल, विल्सन यांच्याकडून अपघातस्थळाची पाहणी। विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण, नातेवाईकांचा डीएनए मृतांशी मॅच झाल्यानंतर मृतदेह दिले जाणार। आतापर्यंत 192 नातेवाईकांचे डीएनए नमुने घेतले। भीषण विमान दुर्घटनेतून एक व्यक्ती जिवंत, 11A नंबर सीट जवळ आपत्कालीन मार्ग असल्यानं रमेश विश्वकुमारचा जीव बचावला। रमेशवर उपचार सुरू, पोलीस कमिशनर GS मलिक यांची माहिती। एअर इंडियाचं क्रॅश झालेलं विमान अहमदाबादच्या BJ मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलवर कोसळलं। मेसमध्ये मुलं जेवतानाच मोठी दुर्घटना, 3घांचा मृत्यू, 50 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती। विमानात 1.25 लाख लिटर इंधन होतं। स्फोटातील भीषण आगीमुळे कुणालाही वाचवता आलं नाही। विमान दुर्घटनेबाबत अमित शहांकडून शोक व्यक्त। मृतांच्या कुटुंबियांचा डीएनए घेण्यास सुरुवात, डीएनए मॅच झाल्यावर कुटुंबियांना मृतदेह सोपवले जातील। मृतांचा आकडाही अधिकृतपणे घोषित करू, अमित शहांची माहिती। अपघातस्थळावरून विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला, अपघाताचं नेमकं कारण ब्लॅक बॉक्समधून उलगडणार। ब्लॅक बॉक्स उड्डाणाशी संबंधित माहिती ध्वनी रेकॉर्ड करतो। एअर इंडियाच्या भीषण विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचं निधन। रुपाणी पत्नीला आणण्यासाठी लंडनला जात होते। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींसह एकूण 242 नागरिक विमानात होते। यात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज तर 1 कॅनेडियन नागरिक प्रवास करत होता, तर काही लहान मुलांचाही सहभाग। अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 7 ते 8 जणांचा समावेश। मुंबई, डोंबिवली, पनवेल, पंढरपूर, नागपूर, बदलापूरमधील कुटुंबांवर दुःखाचा डोंगर, यात काही क्रू मेंबरचाही समावेश। टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत जाहीर। पीडित सर्व कुटुंबांसोबत टाटा ग्रुप उभं, दुर्घटनाग्रस्त BJ मेडिकल कॉलेजची इमारत बांधण्यासाठी मदत करणार, टाटा ग्रुपची माहिती। रत्नागिरीत राजापूर आणि चिपळूण वगळता इतर तालुक्याला निधी नाही। रत्नागिरी आणि राजापूरमधल्या कंत्राटदारांसाठी खैरात वाटप, भाजपचे प्रदेश सरचिटणीस विनय नातू यांचा आरोप। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा 6वा दिवस। चंद्रशेखर बावनकुळे आज बच्चू कडूंना भेटणार, तर कडूंची प्रकृती चिंताजनक असल्याची डॉक्टरांची माहिती। वारीतील वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभाग सज्ज, 331 रुग्णवाहिका, 1350 आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती। राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, रत्नागिरीला रेड, तर सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। पुणे, अहिल्यानगर, वाशिमसह जळगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी। जळगावात पावसानं 10 घरांची पडझड, 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला, इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती। इस्रायलमध्ये आणीबाणीची घोषणा। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।